आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल खाता खाता पिता येणारं कलिंगडाचं सरबत। तर हे सरबत कसं करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळ्यात आता सध्या भरपूर चालू आहे, तर शरीराला काहीतरी थंडावं हवा असतं, तर त्यासाठीच आज आपण हे सरबत पाहणार आहोत। तर चला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तर हे थंड दूध आहे। तर हे दूध आता आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे। तर आपण गॅस चालू करून हे दूध आपण आधी चांगलं गरम करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरच। तर तुम्ही गाईच्या दुधाच्या ऐवजी इथं म्हशीचं दूध वापरलं तरी चालेल किंवा इथं कच्चं दूध वापरलं तरी चालेल। तर आता दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे। गॅस बारीक करून घ्यायचा आहे। दुधाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे। तर इथं ना मी अर्धा कप साखर टाकणार आहे। तर हे अर्धा लिटर दुधासाठी अगदी अचूक प्रमाण आहे। तर वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम आपण इथं साखर वापरलेली आहे। दूध गरम असल्यामुळे साखर लगेच दुधामध्ये आपली विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता मस्त आता हे दूध ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। दूध थंड होत आहे तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर इथं कलिंगड घेतलेलं आहे। तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड उपलब्ध आहे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं कलिंगड इथं घेऊ शकता। कलिंगड थोडंसं टॅप करून बघायचं, म्हणजे आपल्याला कळतं कलिंगड चांगलं आहे की नाही। तर आता कलिंगडचे 2 भाग आधी आपण करून घेऊया। तर आपल्याला पूर्ण कलिंगड इथं वापरायचं नाहीये, त्यातला आपण अर्धाच कलिंगड इथं वापरणार आहे। तर त्याचे 2 भाग आता मी इथं करून घेणार आहे। राहिलेलं कलिंगड आपण साईडला ठेवून घेऊया। तर एकाच प्रोसेसमध्ये पटकन कलिंगड एकदम बारीक कसं करायचं हे तेच तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरीने अशा बारीक बारीक ना त्याला ना चिरून घेऊया आपण, आणि ना एकदम बारीक असं हे कलिंगड चिरून घ्यायचं, म्हणजे पटकन कमी मेहनतीमध्ये आपलं हे कलिंगड इथं चिरून होतं। छोटे छोटे क्यूब्स याचे आपल्याला करून घ्यायचं आहे। ते एक डिश घेतलेली आहे। तर ह्या डिशमध्ये आता आपण हे सगळं कलिंगड ना काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं सगळं कलिंगड इथं कट झालेलं आहे। तर अशा तऱ्हेने सगळं कलिंगड आपण इथं कट करून घेतलेलं आहे। आता हे कलिंगड साईडला ठेवूया। तुम्हाला जर यातल्या बिया काढायच्या असेल तर तुम्ही बिया काढून घेऊ शकता। तर आपण आता ना सब्जा सीड घेतलेले आहे। तर मार्केटमध्ये इझिली तुम्हाला ना सब्जा सीड कुठल्याही किराणा मालच्या दुकानात इझिली मिळेल। तर हे साधारण मी एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण इथं पाणी घेतलेलं आहे। तर अगदी 5 मिनिटांमध्ये ना हे सब्जा सीड ना फुलून येतात। आता उन्हाळा चालू आहे, तर सब्जा सीड हे ना शरीराला थंडावा द्यायचं काम करतं। तुम्ही रोजच्या आता पाण्यामध्ये जरी सब्जा टाकून पिलं ना तर शरीरातली भरपूर उष्णतेचे प्रमाण कमी होतं। तर तुम्ही रोज हा सब्जा सीड ना पिलं ना तर फायदेशीरच ठरणार आहे। तर आपलं इथं सब्जा सीड पूर्ण तयार झालेलं आहे। तर अगदी 5 मिनिटांमध्ये हे सब्जा सीड ना फुलून वर आलेले आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी फायदेशीर आहे शरीरासाठी आपल्या। तर तुम्ही नक्कीच ह्याचं ह्या उन्हाळ्यामध्ये सेवन करा। शरीरातली संपूर्ण उष्णता कमी करतं। तर त्यामुळे कुठलंही सरबत केला काही केलं तर तुम्ही सब्जा सीड त्यामध्ये टाकून पिले ना तर तुमच्या शरीराला याचा आणखी फायदाच होणार आहे। तर अशा तऱ्हेने सब्जा सीड इथं तयार झालेले आहेत, आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण लगेच नाही पुढची प्रोसेस इथं करून घ्यायची आहे। तर आता हे जे कलिंगड आहे ते कलिंगड पूर्ण कट झालेलं आहे आणि ना दूधही आपलं आता इथं थंड झालेलं आहे। तर कलिंगड थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊया। त्यातल्या बिया काढायच्या असेल तर काढून घ्या, मी ह्याच्यामध्ये बिया अशाच ठेवणार आहे। तर फ्रीजमध्ये संपूर्ण दूध आपलं इथं कूल करून घेतलेलं आहे मी। तर थंड झालेलं आहे दूध चांगलं। तर थोडंसं ना आता आपण त्याच्यामध्ये बर्फाचे आईस क्यूब टाकून घेऊया, म्हणजे आणखीन चिल आपलं इथं दूध तयार होईल। आणि ना इथं रुअफजा मी वापरणार आहे। तर त्यात ना 1 मोठा चमचा रुअफजा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्ही गुलाबाचं सरबत जरी वापरलं ना तरी चालेल। तर 1च चमचा आपण हे रुअफजा ह्यामध्ये घालून घेऊया। किती सुंदर असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। दिसायला एकदम टेम्पटिंग आत्ताच आपलं हे दूध इथं दिसत आहे। तुम्ही असंही दूध पिलं ना तरी खूप छान असं लागतं। तर आपण ह्याच्यामध्ये जे कलिंगड एकदम बारीक कट करून घेतलेलं ना त्यातलं अर्ध कलिंगड आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपलं हे कलिंगडाचं सरबत इथे तयार होणार आहे। मार्केटमध्ये दुधाचा इथं कच्चा वापर केला जातो, पण कच्च्या दुधामुळे काय होतं वास येतो। त्याच्यामुळे आपण थोडंसं दूध हे गरम करून घेतलेलं आहे, त्यामुळे दुधाचा पिताना इथं वास येणार नाही। तर अशा तऱ्हेने मस्त आपलं हे रुअफजा सरबत इथं तयार झालेलं आहे। याला मोहब्बत शरबती असं म्हटलं जातं। तर ह्याच्या आधी आपण हे सरबत कसं करायचं हे आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे, तर तुम्ही तेही जाऊन चेकआउट करू शकता। एकदम मस्त कूल हे आपलं सरबत इथं तयार झालेलं आहे। तर लगेच आपण आता हे सर्व करून घेऊया। ग्लास घेतलेला त्यात 2-3 आईस क्यूब टाकलेला आहे आणि जे सब्जा सीड आपण ना तयार करून घेतलं होतं ते एका ग्लासामध्ये घालून ना थोडेसे कलिंगडचे क्यूब ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे। तर एकाच ग्लासमध्ये मी सब्जा घालणार आहे, दुसरा आपण इथं प्लेन ठेवणार आहे।
तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ना इथं सर्व करून घ्या। तर आता जे सरबत आपण तयार करून घेतलेलं ना ते आपण ग्लासामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं जे सब्जा सीड घातलं होतं ना ते चमच्याने आपण ना खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे सीड ना त्या सगळीकडे ना एकसारख्या मिक्स होतील। तर अशा तऱ्हेने मस्त आपलं हे सरबत इथं तयार झालेलं आहे। दिसायलाही अगदी टेम्पटिंग असं दिसत आहे, त्याचबरोबर प्यायलाही तितकंच सुंदर असं हे सरबत लागतं। तर ह्या उन्हाळ्यामध्ये ना नक्कीच तुम्ही हे ना रूअफजा सरबत ट्राय करा। खूप कमी मेहनतीमध्ये तयार होतं आणि चवीलाही तितकंच भन्नाट असं लागतं। दिसायला किती छान दिसत आहे, कलरही तितका सुंदर आपल्या ह्या सरबतला आलं। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।